छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अत्यंत अश्लाघ्य भाषेत विधान करत राज्याच्या महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना नागपूरच्या प्रशांत कोरटकर नावाच्या वाचाळवीरानं धमकी दिली। आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन महाराष्ट्रात परतले असं धादांत खोटं वक्तव्य अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी मध्यंतरी केला। स्वयंघोषित हिंदुत्ववादी हिंदू धर्मरक्षक असं स्वतःला म्हणून घेणारे शहराचे आमदार हे छत्रपतींचा आपल्या हिंदू राजाचा एवढ्या नीच पातळीवर जाऊन त्या ठिकाणी अपमान केला जात असताना त्याविरुद्ध मूग घेऊन गप्प का आहेत असा सवाल मी शहर शिवसेनेच्या वतीने विचारतोय। 2 वेळा या आमदार महोदयांना मुस्लिम समाजाने एक गठ्ठा मतदान दिल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना विधानसभेचं तोंड पाहायला मिळालं, ही वस्तुस्थिती आहे। या शहरात सगळ्यात पहिल्यांदा हिरवा गुलाल तुमच्या वडिलांनी उधळला हे तुम्ही विसरू नका। नगरकर हे विसरलेले नाहीयेत। तुमचा जन्मच मुळात हिरव्या रंगामुळे झालाय, तुम्ही कधीच भगवे होऊ शकत नाहीत। हिरव्या सापाची भाषा करणाऱ्या तुमचं रक्त हे भगवं नाही तर हिरवं आहे। तुम्ही कधीच त्या ठिकाणी भगवे आणि खरे हिंदुत्ववादी होऊ शकत नाहीत। ज्या हिरव्याच्या जीवावर तुम्ही आमदार झाले त्या हिरव्याला तुम्ही विसरले। तुम्ही आमच्या भगव्याचं आणि हिंदूंचं त्या ठिकाणी काय रक्षण करणार, काय तुम्ही हिंदुत्ववादी होणार? यातून एकच निष्कर्ष निघतो की तुम्ही ना हिरव्याचे ना भगव्याचे, तुम्ही फक्त तुमच्या स्वार्थाच्या सत्तेच्या खुर्चीच्या आहात। आमचं रक्त भगवं आहे, हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, अहिल्यानगरचा श्वास हा हिंदुत्व आहे। आम्ही तो तुम्हाला रोखू देणार नाही। सध्या या माशांचं केवळ मंत्रिपदासाठी लांबून चालन करून खोट्या हिंदुत्वाच्या माध्यमातून समाजाला चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्यासारखे आदर्श तरुण पिढीसमोर मांडून त्यांना गुन्हेगारीच्या खैत कोटण्याचं षडयंत्र हे माशे त्या ठिकाणी रचतायत। खुनशी राजकारणाच्या प्रवृत्तींना खतपाणी घालून ती मोठी करण्याचं काम या शहरामध्ये सध्या सुरू आहे। मंत्रिपदाच्या लालसेपोटी ही लाचारी त्या ठिकाणी सुरू आहे। विजय वडेट्टीवारांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शहराच्या आमदारांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी यापूर्वी ज्यावेळेला सिंधुदुर्गला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, कोरटकर असेल, सोलापूरकर असेल, कोश्यारी, भिडे यांनी गरळ ओकली, तेव्हा आंदोलन तर दूरच पण साधं तोंड सुद्धा का वळलं नाही। स्वयंघोषित बेगडी हिंदुत्वाच्या बुरख्याखाली वावरणारे, सोयीसुईनं कधी हिरवे तर कधी भगवे असा सरड्यासारखा रंग बदलण्याच्या यांच्या वृत्तीमुळे शहर हे बकाल होत चाललंय। शहर शिवसेना ते कदापि खपून घेणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। कोरटकर, सोलापूरकर या विकृत मनुस्मृती विचारांच्या प्रवृत्तींना सरकारनं कायद्याच्या माध्यमातून ठेचून काढलं पाहिजे। त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे अशी मी मागणी करतोय। एवढंच नाही तर कोरटकर, सोलापूरकर कधी अहिल्यानगर शहरामध्ये आले तर त्यांना शहर शिवसेनेचे आमचे जे शिवसैनिक आहेत ते त्या ठिकाणी चोप देतील हे सुद्धा मी जाहीर करतोय। मागील काही काळापासून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अनेक संतापजनक प्रकार सातत्यानं ठरवून घडवले जात आहेत। कोरटकर आमच्या महान हिंदू राजा असणाऱ्या छत्रपतींचा एकरीत उल्लेख करतो, शिव्यांची लाखोळी वाहतो। तो मुख्यमंत्र्यांच्या जवळचं असल्याचं सांगून मंत्रालयात बदल्या, पोस्टिंगची कामं असं करत भडवेगिरी दलाली करतो। सोलापूरकर आधी घाणेरडं बोलतो, मग माफी मागण्याचं नाटक करतो। हे सगळं सरकारच्या आशीर्वादानं ठरवून सुरू आहे। सोलापूरकरला कोणत्याही कार्यक्रमाला बोलवलं जाऊ नये, त्याला कुणी चित्रपट नाटकामध्ये भूमिका देऊ नये। दिली तर अशा निर्मात्या, दिग्दर्शक, आयोजकांना अहिल्यानगरचे शिवसैनिक जे आहेत ते दिसतील तिथं चोप देतील हे मी शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर करतोय। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी 2 महिन्यांपूर्वी लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या संसदेत उभं राहून संबंध जगाला ऐकू जाईल अशा पद्धतीनं आता एक फॅशन झाली आहे। आंबेडकर 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 एवढं देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्म स्वर्ग मिळाला असता असं अत्यंत चुकीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं।
ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान, घटना, लोकशाही व्यवस्था दिली, त्यांच्याचवर असा आघात करणाऱ्या शहांना मनुस्मृती परत आणायची आहे काय? भाजपचे नेते, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मागील काळामध्ये पुणे विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात आपल्या सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अत्यंत घरडं वक्तव्य केलं होतं. छत्रपती संभाजीनगरच्या एका कार्यक्रमात ज्याला हे कोश्यारी माशे गेले, तिथे ते बरळले होते की समर्थांच्या विना कोण शिवाजीला विचारेल. याचा अर्थ स्पष्ट आहे की तथाकथित ढोंगी, बेगडी हिंदुत्ववाद्यांकडून जाणीवपूर्वक सातत्यानं महाराष्ट्राच्या महापुरुषांचा ठरवून अपमान केला जात असून शिवसेना म्हणून या सगळ्या किळसवाण्या प्रकारांचा मी त्या ठिकाणी निषेध करतो, त्यांची घोर निंदा करतो. मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे नावाच्या ग्रस्तांनी अमरावतीत बोलताना आपले आदर्श थोर समाजसुधारक महापुरुष महात्मा फुले यांना समाजसुधारक संबोधण्यावरून शिवराळ भाषेची त्या ठिकाणी लाखोळी वाहिली होती. अत्यंत घाणेरडं त्या ठिकाणी वक्तव्य त्यांनी केलं होतं. अशा अत्यंत वेदना देणारं, तुमच्या आमच्या भावना दुखवणारं, महाराष्ट्राच्या भावना दुखवणारं विधान त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. हेच माशे नंतर ज्याला नाशिकमध्ये एका कार्यक्रमानिमित्त गेले होते, तिथं ते बरळले होते की माझ्याकडे असं एक आंब्याचं झाड आहे की त्याचा आंबा खाल्ला की पोरं होतात. ही सगळी मनुस्मृती परत आणण्याची मानसिकता या लोकांची आहे. तथाकथित हिंदुत्वाचं नाव घेणारेच आमच्या हिंदू महापुरुषांबद्दल जाणीवपूर्वक तमाम हिंदूंच्या भावना दुखवणारी वक्तव्य त्या ठिकाणी करतायत. त्यांना वेळीच ठेचण्याची गरज आहे, हे महाराष्ट्राने लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या हिंदू महापुरुषांबद्दल एवढं सगळं निंदनीय, घाणेरडं बोललं जात असताना स्वतःला हिंदू धर्मरक्षक म्हणून घेणाऱ्या तथाकथित ढोंगी, बेगडी हिंदुत्व त्या ठिकाणी सांगणाऱ्या अहिल्यानगर शहराच्या आमदारांची भूमिका ही मात्र मूग घेऊन गप्प बसण्याची का आहे? का ते याच्यावर कुठलं भाष्य करत नाहीत? मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.